नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण नाचणीचं आंबील कसं बनवायचं ते पाहणार आहोत। नाचणी ही गुणधर्माने थंड असते, त्याचबरोबर नाचणीमध्ये फायबरचं प्रमाणही भरपूर प्रमाणात असतं, त्यामुळे नाचणी ही उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आहारामध्ये ठेवली जाते। तर आज आपण नाचणीपासून थंडगार असं आंबील कसं बनवायचं ते पाहणार आहोत। हे आंबील ताकाबरोबर आपण घेत असल्यामुळे हे अतिशय पौष्टिक होतं, त्याचबरोबर शरीरातली झीज भरून काढण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी या आंबिलाचा भरपूर उपयोग होतो। नाचणीमध्ये कॅल्शियमचं आणि त्याचबरोबर आयर्नचं प्रमाणसुद्धा भरपूर आहे, त्यामुळे नाचणी जास्त पौष्टिक आहे। त्यामुळे अशा प्रकारचं थंडगार असं नाचणीचं आंबील जर रोज आपण जेवणानंतर घेतलं तर आपल्या शरीराचे रोजचे जे गरजेचे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळू शकतात आणि त्याचबरोबर शरीराला थंडावासुद्धा मिळतो। तर आपण जास्त वेळ न घालवता नाचणीचं थंडगार असं आंबील कसं बनवायचं ते पाहूया। या ठिकाणी मी पारंपरिक पद्धतीने नाचणीचं आंबील कसं बनवायचं ते दाखवत आहे, तर कृती ही शेवटपर्यंत जरूर पहा। या ठिकाणी नाचणीचं आंबील बनवण्यासाठी आपण 4 टेबलस्पून एवढं पीठ पहिल्यांदा भिजवून घ्यायचं आहे। तर हे रेग्युलर नाचणीचं पीठ आहे जे आपण भाकरीसाठी वापरतो। जर तुमच्याकडे नाचणीचं सत्व असेल तर ते नाचणीचं सत्व वापरलं तरीसुद्धा चालेल। तर या ठिकाणी 4 टेबलस्पून एवढं पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साधारणपणे 1 कप एवढं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर ज्या वेळेला आपल्याला आंबील बनवायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री आपण हे पीठ भिजवायचं आहे, म्हणजे साधारणपणे 7-8 तास तरी हे पीठ भिजलं पाहिजे, म्हणजे हे आंबलं जातं आणि त्यानंतर आपलं आंबील चवीला खूप छान होतं। तर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि आपण याला 7 ते 8 तास असंच ठेवून देऊया। तर हे मी रात्री भिजवलेलं आहे आणि सकाळी मी आंबील बनवणार आहे। तर आता सकाळ झालेली आहे, आपण पाहूया पीठ छान असं व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे। तर आता आपल्याला हे नाचणीचं पीठ शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण एका मोठ्या कढईमध्ये साधारणपणे 1 लिटर एवढं पाणी घालायचं आहे। नाचणीचं पीठ हे शिजल्यानंतर भरपूर घट्ट येतं, त्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी या ठिकाणी वापरायचं आहे। तर साधारणपणे 4 टेबलस्पून पिठासाठी आपण या ठिकाणी 1 लिटर एवढं पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर या पाण्याला हलकीशी उकळी येऊ द्यायची आहे। आता पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे, तर आपण यामध्ये जे भिजवलेलं पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे पीठ घालत असताना चमच्याने एकसारखं ढवळून घ्यायचं, कारण चमच्याने ढवळत राहिलं तर यामध्ये गाठी होत नाहीत आणि शिजवतानाही आपल्याला एकसारखं असं चमच्याने हलवूनच शिजवून घ्यायचं आहे। आता आपण गॅसची फ्लेम ही हाय टू मीडियम ठेवून आपण हे पीठ आता घट्टसर असं शिजवून घ्यायचं आहे। तर हे नाचणीचं पीठ शिजण्यासाठी आपल्याला साधारणपणे 3 ते 4 मिनिटं लागू शकतात। आता मी फ्लेम हाय ठेवलेली आहे आणि एकसारखं ढवळूनच याला शिजवून घेणार आहे। हे पीठ तळामध्ये लागण्याची शक्यता असते, त्यासाठी आपल्याला शिजवताना एकसारखं असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ खालच्या बाजूला कढईला लागत नाही आणि ते शिजायला सुद्धा मदत होते। तर पहा, 1-2 मिनिटं झाली की पिठाला या प्रकारे असा थिकनेस येतो, म्हणजे दाटसरपणा आलेला आहे। तर अजूनही पीठ पूर्णपणे शिजलेलं नाही आहे, आणखी 2 ते 3 मिनिटं आपल्याला पीठ शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी आपण गॅस हा मीडियम करून ठेवलेला आहे आणि आता आपण एकसारखं ढवळूनच आणखी याला शिजवून घेणार आहोत। तर आपण जर ढवळायचं थांबवलं तर यामध्ये गाठी होऊ शकतात, त्यासाठी नाचणीचं पीठ शिजवताना आपण चमच्याने एकसारखं ढवळत राहणं गरजेचं आहे। तर आता पहा, पिठाला छान असा थिकनेस यायला लागलेला आहे आणि उकळीसुद्धा यायला लागलेली आहे। तर या पद्धतीनं पीठ हे घट्टसर झालेलं आहे। आता याला आपल्याला 1-2 मिनिटं तरी बॉईल घ्यायचं आहे, म्हणजेच उकळत ठेवायचं आहे, म्हणजे पीठ हे एकसारखं शिजलं जातं आणि ह्या पिठाचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो। गॅस हा मी एकदमच लो केलेला आहे आणि आता आपण 2 मिनिटांसाठी या पिठाला छान असं शिजवून घेऊया। साधारणपणे पीठ शिजण्यासाठी आपल्याला 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत। अगदी लो टू मीडियम गॅस ठेवूनच आता आपण पीठ शिजवून घेत आहोत। छान असं पीठ आपलं घट्ट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आता या पिठाला एकसारखी उकळी आलेली आहे आणि पीठ छान असं शिजत आलेलं आहे। तर या ठिकाणी आपलं नाचणीचं पीठ छान असं शिजलेलं आहे।
याला दाटसरपणाही छान आलेला आहे आणि पीठ शिजल्यानंतर वरती एक प्रकारची अशी साय आलेली आहे आणि चमकसुद्धा आलेली आहे. तर यावरून समजून जायचं की आपल्या नाचणीचं पीठ हे व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि याचा रंगसुद्धा किती छान असा डार्क असा ब्राऊन झालेला आहे. तर या ठिकाणी आपण गॅस बंद करून टाकायचा आहे आणि आपल्याला हे शिजलेलं पीठ आता 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला आता हे थंड करायला ठेवून द्यायचं आहे. तर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे आणि फॅनखाली हे पीठ आता थंड करून घेत आहे. तर 10 ते 15 मिनिटांमध्ये आपलं नाचणीचं पीठ हे थंड झालेलं आहे. छान पहा शिजलं गेलेलं आहे आणि आता आपण एकसारखं मिक्स करून घेऊया, कारण या पिठाला वरती साय आलेली आहे. तर गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि आपलं हे नाचणीचं आंबील आता आपण बनवायला सुरुवात करत आहोत. तर यामध्ये आपण आता पुढचे इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहेत. सुरुवातीला आपण ताक घालणार आहोत. तर मी या ठिकाणी साधारणपणे 2 कप एवढं ताक घेतलेलं आहे. ताजं ताक घ्यायचं, जास्त आंबट ताक घ्यायचं नाही. तर ताक मिक्स करूया पहिल्यांदा. यापैकी मी 1.5 कप एवढंच ताक यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला आंबील जेवढं पातळ हवं आहे किंवा जेवढं घट्टसर हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये ताक आता मिक्स करू शकता. तर मी 1.5 कप एवढं ताक यामध्ये मिक्स केलेलं आहे. व्यवस्थित अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि ताक हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. तर पीठ शिजताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, पण आता ताक मिक्स केल्यानंतर परत आपण मीठ ॲडजस्ट करायचं आहे. या ठिकाणी मीठ घातलेलं आहे. तर अर्धा चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये जिरे पावडर घालायची आहे. तर 1 चमचा एवढी भाजलेले जिऱ्याची पूड आपण घातलेली आहे. आता यामध्ये आपल्याला आलं लसणाचं पाणी घालायचं आहे. तर साधारणपणे 2 टेबलस्पून एवढं आलं लसणाचं पातळ असं पाणी करून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि ते ह्याच्यामध्ये घालायचं आहे. आता सर्व इन्ग्रेडियंट्स आपण व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घेऊया. तुम्ही या ठिकाणी रवी वापरलीत तरीही चालतंय. रवीनं घुसळून घेतलं तर हे आंबील अजून एकसारखं होऊन जातं. आंबीलवरती आपण आता कोथिंबीर घालूया आणि थोडंसं काळं मीठ घालूया. काळ्या मिठाने आंबीलाला टेस्ट खूप सुंदर येते. तर हे सर्व आता जिन्नस आपण मिक्स करून घेऊया. आंबील आपलं तयार आहे. आपण याला थंड करायला फ्रीजमध्ये ठेवू शकतो. साधारणपणे 2 ते 3 तास आपण फ्रीजमध्ये थंड करूनच हे सर्व करायचं आहे. थंड आंबील हे अतिशय चवीला सुंदर लागतं आणि हे आपण 2 दिवससुद्धा पिऊ शकतो. म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून थंड झालेलं आंबील आपण 2 दिवससुद्धा यूज करू शकतो. तर या ठिकाणी मी आंबील लगेचच सर्व करत आहे, त्यासाठी मी या ठिकाणी बर्फ वापरत आहे. तर बर्फाचे काही खडे आपण ग्लासमध्ये घेतलेले आहेत. आता यावरती आपण आंबील घालायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला आंबील बनवलं जातं आणि त्याला मातीच्या कळशीमध्ये ठेवून त्या मातीच्या कळशीची पूजा केली जाते. ही त्या ठिकाणची परंपरा आहे. तर पाहिलं ना, आंबिलाला रंग किती सुंदर आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा खूप मस्त आलेलं आहे आणि चव तर अप्रतिम झालेली आहे. तर आता आपण 2 ग्लासमध्ये हे आंबील सर्व करूया. आंबील बनवणं किती सोपं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तर या प्रकारे तुम्ही आंबील या उन्हाळ्यामध्ये जरूर बनवून पहा. नाचणीचं आंबील रोज आपण आहारामध्ये ठेवलं, म्हणजे जेवणानंतर 1 ग्लास आंबील जरी घेतलं तरी ते खूपच हेल्दी आहे. उन्हाळ्यामध्ये उष्मा आपला कमी करण्यासाठी, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी नाचणीचा खूप उपयोग होतो आणि नाचणीचं आंबील तर खूपच हेल्दी आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही जरूर अशा प्रकारचं आंबील बनवून पहा. तुम्हाला ही आंबीलची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या माझ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.